दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः। निष्काम कर्म स्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ होय. म्हणून हे धनंजया, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे अत्यंत दीन होत. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. समत्व बुद्धियुक्त पुरुष हा या लोकी पाप व पुण्य या दोन्हींचा त्याग करतो, म्हणजे त्यामध्ये लिप्त होत नाही. म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे. कर्माचे खरे कौशल्य परमात्म्याला कर्म अर्पण करण्यातच आहे. अर्जुना समत्व चित्ताते तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. अर्जुना, जय अथवा पराजय याविषयी चित्ताची समता हे योगाचे सार आहे. या योगामध्ये मन आणि बुद्धी यांचे ऐक्य झालेले असते. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. पार्था, बुद्धियोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली तर अनेक प्रमाणांनी सकाम कर्मयोग हा कमी प्रतीचा दिसतो. परी तेची कर्म आचरीजे तरीच हा योगू पाविजे जे कर्म शेष सहजे योग स्थिती. वेदांत सांगितलेली काम्य कर्मे शास्त्र विधीप्रमाणे करावीत, म्हणजे हा कर्मयोग प्राप्त होतो. कारण सकाम कर्मामधील फळाची अपेक्षा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन्ही नाहीसे होऊन जे कर्म शिल्लक राहते ती सहजच योगसिद्धी होय.